नमस्कार, मी गिरीधर नाराजी बाळेकुंद्री. मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि एस कार सर्व्हिस व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याकडे अल्टो 800 कार आली होती. तर तिचं कूलंट चेंज, कूलंट होसपाईप चेंज, त्यानंतर हँडब्रेक चेक, पिकअप चेक आणि टेल लाईट नॉट वर्किंग हे सर्व कामे होती. तर स्टार्टिंगला आपण कूलंटची होसपाईप चेंज करून घेतली. त्यामध्ये आपण सुझुकी ओरिजिनलचा होसपाईप वापरला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण वुर्थ कंपनीचे चांगल्या दर्जाचे कूलंट वापरले आहे. या कूलंटमुळे इंजिन जास्त काळ थंड राहते. त्यानंतर हँडब्रेक चेक करत असताना असे लक्षात आले की हँडब्रेकच्या दोन्ही जाम झाल्या आहेत आणि एक व्हील सिलेंडर असेंब्ली पण जाम झाली आहे. त्यानुसार आपण जुन्या हँडब्रेक केबल सोडवून नवीन ओरिजिनल फिटिंग करून घेतल्या. बरोबरच एक लेफ्ट साईडची व्हील सिलेंडर असेंब्लीसुद्धा बदलून घेतली आहे. त्यानंतर पिकअपमध्ये थ्रोटल बॉडी क्लीन करून घेतली आहे आणि टेल लाईटमध्ये ब्रेक लाईटचा डबल फिलामेंट बल्बसुद्धा चेंज करून घेतला आहे. शेवटी कूलंट चेंज केल्यानंतर सर्व काही कामे झाल्यानंतर आपण काही ओके आहे का हे बघण्यासाठी गाडीला स्कॅनर कनेक्ट करून घेतला. त्यानंतर व्हेकल इंजिन कूलंट टेम्परेचर पर्याय सिलेक्ट करून कूलंटचा फ्लो नीट आहे का, लिकेज तर नाही ना, आणि योग्य टायमिंगला आणि टेम्परेचरला रेडिएटर फॅन फिरतो आहे का हे बघण्यासाठी स्कॅनर कनेक्ट केला व त्यानुसार सगळ्या गोष्टी चेक केल्या. सगळ्या ट्रायल्स ओके झाल्यानंतर गाडीचे जॉब कार्ड क्लोज करून घेतले. तुमच्याही कारचे कोणतेही मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल काम असल्यास एस कारशी संपर्क साधा. धन्यवाद.